जी युनिट टेस्ट नंबर 1 झाली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये, जी युनिट टेस्ट नंबर 1 झालेली आहे इंग्लिशची, त्याचं हे सोल्युशन आहे. या सोल्युशनवरनं तुम्हाला कळेल की तुम्हाला एक्झॅक्टली किती मिळणार आहेत 30 पैकी गुण, आणि त्यानुसार तुम्ही टॅली करायचं आहे. पहिला प्रश्न होता राईट फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन ऑफ इंजिनियर अँड बिकम. करून दाखवलेलं आहे तुम्हाला बघा. इंजिनियर जर असं लिहिलेलं असेल तुम्ही इंजिनियर बिकम, तर तुम्हाला नक्कीच 202 मार्क्स मिळतील. स्पेल द फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन ऑफ दीज वर्ड्स. रेग्युलर, दॅट इज रेग्युलर असं आपण म्हणतो. इट इज रेग्युलर. आणि मेक करून दाखवलेलं रेड इंकमध्ये जर तुम्ही असं लिहिलेलं असेल तर तुम्हाला 202 मार्क्स मिळतील. मेक अ वर्ड युझिंग द प्रिफिक्स आय एम अँड यूज द वर्ड इन युअर ओन सेंटेन्स. बघा, तुम्ही कुठलाही शब्द जर तयार केलेला असेल तरी चालेल, फक्त तुम्ही तो ग्रामॅटिकली करेक्ट आपल्या शब्दांमध्ये किंवा आपल्या वाक्यामध्ये तुम्ही वापरलेला पाहिजे. मी एक तयार करून दिलेला आहे, इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल इफ यू ट्राय. तुम्ही अशा प्रकारे तुमचा कोणताही शब्द जो तुम्ही जे प्रिफिक्स आहे आय एम ते हे घेऊन केलेला असेल तर तुम्हाला नक्कीच पूर्ण 202 मार्क्स मिळतील. पुढचं आहे मेक अ वर्ड युझिंग द सफिक्स ईडी अँड यूज द वर्ड इन युअर ओन सेंटेन्स. जसं की प्रिफिक्सचं सांगितलं, ईडी हे सफिक्स वापरून तुम्ही कोणताही शब्द तयार केलेला असला तरी चालेल, फक्त त्याचा वापर तुम्ही ग्रामॅटिकली करेक्ट केला पाहिजे. तुम्ही जर फक्त शब्द तयार केला ते 1च मार्क्स मिळेल, आणि त्याचा वाक्यात उपयोगही तुमचा बरोबर असेल तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. जसं की मी करून दाखवलेलं आहे, यू हॅव वॉक्ड 5 किलोमीटर्स. तुम्ही असं कुठलंही शब्द आणि कुठलंही वाक्य तयार केलेलं पाहिजे, ते ग्रामॅटिकली करेक्ट पाहिजे. राईट सिनॉनिम ऑफ अफेक्शन अँड यूज द सिनॉनिम इन युअर ओन सेंटेन्स. अफेक्शनचं सिनॉनिम आहे लव, आणि लवचा वापर मी तुम्हाला एका वाक्यात करून दिलेला आहे. तुम्ही कोणतेही वाक्य तयार केलेलं असेल आणि ते ग्रामॅटिकली करेक्ट असेल तर तुम्हाला मार्क्स मिळतील. जसं की मदर नेचर लव्ज ऑल ऑफ अस. राईट अँटोनिम ऑफ एक्झिट अँड यूज द अँटोनिम इन युअर ओन सेंटेन्स. एक्झिटचं विरुद्धार्थी शब्द लिहायचा होता, आणि तो जो शब्द तुम्ही लिहिला आहे तो तुम्ही वापरायचा होता तुमच्या वाक्यामध्ये. जसं की एक्झिटचा ऑपोजिट आहे एंट्री. माय लाईफ हॅज चेंज्ड आफ्टर युअर एंट्री इन माय लाईफ. मी अशा प्रकारे तयार केलेलं आहे. तुम्ही कोणतंही वाक्य तुमचं स्वतःचं केलेलं असेल, ग्रामॅटिकली करेक्ट असेल तर मार्क्स मिळतील. यूज द कलोकेशन इन युअर ओन सेंटेन्स. पहिलं आहे ब्रेक अ हॅबिट, आणि दुसरं आहे राऊंड ऑफ अप्लॉज. आय वॉन्ट टू ब्रेक द हॅबिट ऑफ वॉचिंग मोबाईल फोन्स. तुम्ही कोणतंही वाक्य तयार केलेलं असेल, परंतु ते जर ग्रामॅटिकली करेक्ट असेल तर तुम्हाला मार्क्स नक्कीच मिळतील. दुसरं वाक्य मी तयार केलेलं आहे, ही रिसिव्ड अ राऊंड ऑफ अप्लॉज आफ्टर हिज नाईस परफॉर्मन्स. पुढचं आहे क्वेश्चन नंबर 2, अटेम्प्ट एनी 5 आउट ऑफ 7 गिवन बिलो, 20 मार्क्ससाठी. राईट अ डायलॉग बिटवीन अ डॉटर अँड अ मदर हू आर टॉकिंग अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ बिईंग फिजिकली अँड मेंटली फिट. 4 मार्कांसाठी हा तुम्हाला डायलॉग विचारलेला होता. डायलॉग मी लिहिलेला आहे बघा. डॉटर, मॉम, आय एम रिअली टायर्ड टुडे. द लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स अँड वर्कशॉप ऑफ ऑल द थिंग्स वर रिअली टायरिंग. Besides that, the local trains are always overflowing with humans. मुलगी म्हणते तिच्या आईला की सगळे लेक्चर प्रॅक्टिकल अटेंड केल्या कारणाने मी खूपच दमले आहे, प्लस लोकल ट्रेनमध्ये पण खूप गर्दी होती त्यामुळे ती खूप दमलेली आहे. मदर, टेल मी वन थिंग, कॅन यू अवॉइड ऑल दीज थिंग्स. मग आई तिला विचारते की तू ही सगळ्या गोष्टी टाळू शकते का. मग डॉटर म्हणते, नो प्लीज डोंट गिव्ह मी लेक्चर अगेन, आय हॅव हॅड इनफ ऑफ देम थ्रू आउट अ डे. मुलगी म्हणते की मी आज खूप लेक्चर प्रॅक्टिकल ऐकले, पुन्हा लेक्चर देऊ नकोस कृपया. मग मदर काय म्हणते बघा, आय टू डोंट वॉन्ट यू टू ट्रबल यू, बट बिफोर यू ईट अँड हिट द बेड आय वॉन्ट टू टेल यू दॅट इफ यू आर फिजिकली अँड मेंटली फिट सच एक्झर्शन विल नॉट अफेक्ट यू एनी मोर. मग आई तिला काय म्हणते की जर का तू फिजिकली आणि मेंटली जर का फिट असेल तर असं जे तुझं हे दररोजचं रुटीन आहे त्यामुळे तुला थकवा येणार नाही, कारण हे रुटीन चुकणारं नाही आहे. डॉक्टर काय म्हणते, येस दॅट मेक्स सेन्स. हो, मला असं वाटते तुझे बोलते त्याच्यामध्ये काहीतरी पॉईंट आहे. बिकॉज इफ आय हॅव टू कॅच अ ट्रेन अँड गेट डाऊन ॲट द प्लॅटफॉर्म आय हॅव टू बी फिजिकली फिट टू पुश द पीपल ऑर टू रेझिस्ट द फ्लो ऑफ ह्युमन्स. आय डोंट अंडरस्टँड बिईंग मेंटली फिट. मग डॉक्टर म्हणते की हां, फिजिकली फिटचा अर्थ तर मला समजतं की प्लॅटफॉर्मवर ट्रेनमध्ये चढणं, लोकांना लोटणं, लोकांचे जो काही लोक आपल्याला ढकलतात त्याला आपण विरोध करणं, या सगळ्या गोष्टीसाठी मी फिजिकली फिट असणं गरजेचं आहे, परंतु मेंटली फिटचं काय. मग आई तिला सांगते, मदर सेज, इफ यू ईट बॅलन्स्ड डाएट अँड एक्सरसाइज रेग्युलरली यू विल नॉट be unwell easily. It will save your time. You can work hours together without getting tired if you have physical strength.
मग आई तिला सांगते की तू जर चांगला आहार घेतला, चांगला एक्सरसाइज केला तर तुला कधीही तू आजारी पडणार नाही इझिली, आणि त्यामुळे तुझा वेळ वाचेल आणि तू खूप तासनतास काम करू शकशील बिना थकता. इफ यू टेक साऊंड स्लीप ऑफ 7 hours यू विल बी फिट मेंटली. आणि पुन्हा आई तिला सांगते की जर का तू 7 तासाची खूप छान झोप घेतलीस तर तू मानसिकदृष्ट्या पण खूप फिट आणि फाईन असणार. यू विल सी युअर ब्रेन हॅज गॉट इनफ रेस्ट टू लास्ट फॉर नेक्स्ट 18 hours. जर का तू 7 तासाची झोप घेतलीस तर 18 तास तुझा जो ब्रेन आहे, मेंदू आहे, तो नक्कीच चांगल्या प्रकारे काम करेल. यू कॅन थिंक क्लिअरली. तू अगदी स्पष्टपणे विचार करू शकशील. दॅट विल सेव्ह यू फ्रॉम कमिटिंग एरर्स. आणि त्यामुळे तुझ्या चुका होणार नाहीस असं आई तिला सांगते. डॉक्टर ओ आय सी, आय गॉट युअर पॉईंट. मग डॉक्टर म्हणते की येस, मला समजलं तुझा काय म्हणायचं आहे. लेट मी फ्रेशन अप अँड सर्व मी व्हॉट न्यूट्रिशियस फूड यू हॅव कुक्ड. आणि मग मुलगी म्हणते की मला फ्रेश होऊन देत, हातपाय धुवून देत, आणि मग तू जे काही सकस जेवण तयार केलेले माझ्यासाठी ते मला दे. नो टू फास्ट फूड टुडे ऑनवर्ड्स. आणि ती सांगते मुलगी की मी आजपासून फास्ट फूड खाणार नाही. अँड द रुटीन बी विल बी टू टेक साऊंड स्लीप ऑफ 7 hours बाय स्विचिंग द मोबाईल फोन. आणि पुढचं रुटीन तिचं असणार आहे की 7 तासाची ती झोप घेईल आणि कुठल्याही मोबाईल फोन बघणार नाही. आय लव्ह यू. मदर सेज लव्ह यू टू. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. आई म्हणते मी तुझ्यासाठी सदैव असणार. पुढचा प्रश्न आहे, राईट अ डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स हू आर टॉकिंग अबाउट द इफेक्टिव्ह यूज ऑफ मोबाईल इन स्टडीज. आणि अशा प्रकारे एक डायलॉग, मोबाईल फोन कसा वापरायचा आहे, दोन आपल्या मित्रांचं मनोगत किंवा त्यांचा डायलॉग मी लिहिलेला आहे, तुम्ही वाचा. तुम्ही जर अशा प्रकारे तुमचा स्वतःचा डायलॉग काफी रेलेवंट असेल, कुठलाही ग्रामॅटिकली एरर नसेल, तर नक्कीच तुम्हाला 4 पैकी 3 3.5 मार्क्स नक्कीच मिळतील. हा डायलॉग आहे. त्याच्यानंतर पुढचा डायलॉग होता, राईट अ डायलॉग बिटवीन अ टीचर अँड अ स्टुडंट हू आर टॉकिंग अबाउट दी इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन इन द लाईफ ऑफ स्टुडंट्स. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये डिसिप्लिनचं किती महत्त्व आहे हे टीचर आणि स्टुडंट डिस्कस करताय. हा त्याचा डायलॉग होता. जर तुम्ही ग्रामॅटिकली करेक्ट लिहिलेलं असेल, रेलेवंट लिहिलेलं असेल, सुरुवातीला ग्रीटिंग्स असतील, नंतर डेव्हलपमेंट असेल, आणि व्यवस्थित तो कन्क्लूड केलेला असेल डायलॉग, तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. हा डायलॉग तुम्ही बघा, वाचून घ्या, व्यवस्थित वाचा. कदाचित हाच तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये पण येऊ शकतो. नंतर पुढचा प्रश्न होता, डेव्हलप अ पॅराग्राफ ऑन अ मेमोरेबल डे इन माय लाईफ. तुम्ही जर अगदीचे रेलेवंट लिहिलेलं असेल, ग्रामॅटिकली करेक्ट लिहिलेलं असेल अशा प्रकारे, तर तुम्हाला नक्कीच 3 3.5 मार्क्स मिळतील, अन्यथा तुमचे मार्क्स जाऊ शकतात. पुढचा पॅराग्राफ होता, डेव्हलप अ पॅराग्राफ ऑन मोबाईल फोन, 4 मार्कांसाठी. हा टेक्निकल पॅराग्राफ आहे. तुम्ही जर मी दिलेल्याप्रमाणे लिहिलात तर डेफिनेटली तुम्हाला मार्क्स मिळतील, नाही तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. पुढचा पॅराग्राफ होता, डेव्हलप अ पॅराग्राफ ऑन माय कॉलेज कॅम्पस. तुम्हाला स्वतःच्या कॉलेज कॅम्पसबद्दल लिहायचं होतं. हा एक डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ होता आणि तुम्ही जर व्यवस्थित लिहिलं असेल तर चांगले मार्क्स मिळतील. पुढे आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. हा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अनसीन पॅसेज होता. जर तुम्ही व्यवस्थित, हा अगदी सोपा पॅराग्राफ होता. पूर्ण 4चे 4 मार्क्स तुम्हाला प्रत्येकाला मिळाला पाहिजे, इतके सोपे प्रश्न टाकलेले होते. बघा, वेन वॉज पेले बॉर्न. पेले वॉज बॉर्न ऑन October 23, 1940 इन ब्राझील. असंच प्रश्न होता आणि असंच उत्तर तिथे अवेलेबल आहे. हू वॉज पेलेज इन्स्ट्रक्टर. हे पण जसं उत्तर आहे. वाल्डिमार ब्रिटो. फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज द ऑपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. परचेस म्हणजे विकत घेणे, त्याच्याऐवजी विकणे, दॅट इज सेल. वर्स्ट म्हणजे सर्वात खराब, बेस्ट म्हणजे सर्वात चांगला. अशा प्रकारे जर का तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं असेल तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. युनिट टेस्ट 1मध्ये हे सोल्युशन तुम्ही वापरू शकता. या सोल्युशनमध्ये तुम्हाला जर काही अडचणी असेल, काही तुम्हाला आणखी सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि या शेवटी माझा मेसेज, कीप युअर एफर्ट सिन्सिअर अँड कन्सिस्टंट, यू विल बी सक्सेसफुल. सांगण्याची गरज नाही आहे. जर का तुमचे प्रयत्न तुम्ही प्रामाणिक ठेवलेत आणि सतत प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही यशस्वी व्हाल. गुड लक. हॅपी दिवाळी.